हो यम काका, मला एकल्याला तरी खाली पाठवा हो. मै बायको माझ्या बिगर जगणार नाही. अरे तो या बायकोनं दुसरं लग्न केलं. म्हणजे कवा, कधी, कोणा संग? हे पाय, मवा नवराले चांगला बताव माय, मले दररोज बिस्किटचे पुढे आणून द्या जाय व माय. आता मी कोणा संग भांडा जाऊ व माय. चिंगे शांत वय, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मावा नवरा मेला त्यात काय चांगलं झालं? आता कोण घेईन मै जिम्मेदारी, कोण पुरवण मै लाड? मी घेईन तुमची जिम्मेदारी, मी पुरवीन तुमचे लाड. खरंच तसा बी मग पहिला नवरा काही चांगला नव्हता. कधी बी मायावर राग काढा जाय, 1 रुपया खर्च करत नव्हता मायावर. बरं झालं मेला. माया बापानं बळजबरी लग्न लावून दिलं होतं मग त्याच्याशी. मी वाट पाहूनच होतो कधी मरतो तुमचा नवरा तर. म्हणूनच मी लगेच तयार झालो, ड्रेस ग्रेस घालून नवर देवाचा. चला मग पोरं पैदा करू. करे तू तर म्हणे तुझी बायको तर बिना जगू शकणार नाही. ओ यम काका, मला 2-3 सजा शिल्लक द्या, पण इले बी वर आणा. अरे टायमाच्या आधी कोणाला वर नाही आणू शकत आम्ही. मग मला भूत बनवून खाली पाठवा. असं काही बी नसतं चालत. बाबा आशीर्वाद द्या. उदंड आयुष्य लाभो. अहो आता मेलो ना, आता कोणतं आयुष्य? बाबा चला, तुम्हाला गरम तेलात तळाचं आहे. हो यम काका, माझ्या बाबाने काही पाप नाही करेल, त्याला काय सजा देऊ राहिले तुम्ही? अरे तो बाबानीच तर वरून दिसाल शरीफ आहे, पण आतून लय पाप करेल तो बाबानं. असं काय करेल माझ्या बाबानं? तो या बाबानं लगन वलबईला गुलाबाचं फुल देऊन परपोज केलं. बाबा ही अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून. अरे बाळा, कधी कधी होऊन जाते रिकामे काम. वा रे वा, म्हणजे तुम्ही केलं तर काही नाही. कॉलेजमध्ये मी एका पोरीला नुसता डोळा मारला होता, तर तुम्ही मला उलट टांगू टांगू मारलं होतं. अरे बाळा, मोठ्या माणसाचं काम राहतं लहान लेकराला वळण लावणं. वा रे वा, म्हणजे आम्हाला वळण लावा आणि तुम्ही बयाच्या मांग पळा. चालाव बाबा, तेल थंड होईन पुन्हा. ना तू वाचू रे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मला वाटलं नव्हतं म्हातारा इतका आरामखोर आहे म्हणून. चला रे, तुमचा निकाल लावायचा आहे. निकाल 10वीचा का 12वीचा? अरे खळपट चाट्या, तुम्हाला स्वर्गात पाठवायचंय का नरकात? तुमच्या कर्माचा हिशोब लावल्यावर समजन. परी हूं मैं, मला तर स्वर्गातच पाठवा. अव खरजूल तोंडाचे, तुला तर नरकात पाठव नये. पण मी काय पाप करेल? तो मेकअप करून पोराला फसवेले. 4-4 पोरं चालवा जाय, पोराकडे पाहून हसा जाय आणि त्याला प्रेमात पाडा जाय. तू फिल्टर लावून फोटो काढा जाय आणि माया बापा सांगा जाय मी कॉलेजला चालले आणि पोरा संग हिंडा जाय तोंड बांधून. तुला तो कोड्याचा मार भेटणार आहे. ईशो बोले काका, मला नरकात नका पाठवू. नरकातल्या गर्मीनं मी काळी पडीन. अव जिपरे, सुंदरता फक्त माणसाचं आकर्षण आहे आणि इथं माणसं नाहीये, आत्मा आहे सगळ्या. त्याच्यामुळे तुला इथं काळा कुत्र बी विचारत नाही. पण मी लय पुण्य करेल. काय पुण्य करेल तो? मी दररोज देवाचे स्टेटस ठेवा जाय. देव कर्म पाहतो, व्हॉट्सअप स्टेटस नाही. मी दुसरं बी पुण्य करेल. काय? मी दररोज कुत्र्याला बिर्याणी खाऊ घाल जाय. म्हणजे कोंबड्याला मारून त्याची बिर्याणी कुत्र्याला खाऊ घाल जाय. म्हणजे एकाचा जीव घ्या जाय आणि एकाचं पोट भरा जाय. वा रे वा, घुटण्यात मेंदू. तुला तर नरकातच पाठवतो आणि गेल्या गेल्या काना जोडाच्या मशीन मध्ये टाकायला लावतो. मला एवढ्या वारची ना माफ करा. रडून काही फायदा नाही, आम्ही माणसानी माफ कराल. चला पुढचं कोण आहे? मी. कशाने मेले तुम्ही? जास्त दारू पिलती म्हणून फुफ्फुस खराब झालत. तुम्हाला स्वर्गात जायचंय का नरकात? स्वर्गात. अरे पण तू आता लय पाप करेल. काय पाप करेल म्या? एका पोरानं तो आता सिगरेट पिलती, तो तर त्याच्या घरी नाव सांगितलं होतं. हा, त्या पोराला वाईट व्यसन लागून म्हणून सांगितलं होतं. अरे पण तू दारू न मेला ना, तुला बी तर वाईट व्यसन होतं. त्या पोराच्या घरच्यानं किती मारलं त्याला. एवढ्या गोष्टीमुळे मला नरकात पाठवता का? तो अजूक लय पाप करेल. आता कोणतं पाप करेल म्या? तो कितीक पोराचे लग्न मोडले.